मी आता असं आहे दाभोळ या गावात, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. फणसा झाड असा आज ना उद्या त्याचे फांदी असत ते वादळी वाऱ्यामुळे पावसात पडा शकतात. एक डोळो पडलेलो असा मागे आणि आजूबाजून करावं असत, त्यामुळे आपल्या फांदी कट करायची असत. आता सावळेत बसलो असो आणि एवढं तोडल्यावर येऊन येताला आणि वारो पण नाही येऊचो. उष्णता वाढी आम्हीच जबाबदार असो, पण नाविलाज असा कामात असा, त्याच्यामुळे आमका ह्या असा काम करूचा लागता. एक डेळो घरावर असा तो कट करूचो असा. मी आता असं आहे दाभोळ या गावात, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. खयची वाडी? हा, मधली वाडी असा आणि फणसा झाड असा. पण 4-5 फांदी असत वरती गेलेले. थोडाफार मोठा झाड असा. आज ना उद्या त्याचे फांदी असत ते वादळी वाऱ्यामुळे पावसात पडा शकतात. एक डोळो पडलेलो असा मागे आणि आजूबाजून करावं असत, त्यामुळे आपल्या फांदी कट करायची असत. तर मला घेतील गारणा वगैरे घालतील, त्याच्यानंतर आपला काम चालू होताला. फणस थोडेफार लागलेले असत, आपल्या फक्त फांदी मारायची असत. कारण वादळी वाऱ्यामुळा मोडान पडतं. एक डोळो पडलेलो असा आणि एक डोळो पूर्णपणे घरावर गेलेला असा. तर बघूया आपला काम कसा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगला द्या. धन्यवाद. फणसा झाड असा बराचसा मोठा असा. ह्या इकडे घर असा, ह्या इकडे घर असा आणि ह्या काहीतरी त्यांना बांधकाम करूचा असा. आणि त्या तिकडची एक मोठी फांदी पडलेली वादळी वाऱ्यामुळे. हो एक फांदो संपूर्णपणे घरावर असा. मागे मोडलो तो घरावर पडलेलो फांदी. हो, घरावर पडली तर नाही होता. हाय बांधाचा होता परत. हे एक डोळो मोडाल परत घरा. मी काय सांगू, मोडाल पडायची शक्यता असा. तेवढी जागा घर बांधायचा आणि काहीतरी हे बांधायची पंचायतीची इलियत ना. हा, घरकुल ता बांधायचा. आपल्या ही 1, 2 आणि 3 सर्व्हिस वायरी असत, ते उतरूची असत. वायरमॅनांची आम्ही वाट बघतो. हो एक डेळो जरा या माटवावर असा काढून ठेवले ना. तसं जा तू वाटावाट जा. माझं झाला जेवण. जोर मारलंस मग. तुका काय जेवण आता मागलास तरी घाले. आमचे तांदूळ घातलं ना, घातलंय मग हरकत ना. आमच्याकडे जेवणात आम्ही मग काव झाला तरी आता चाय पियाला आणि बारी लावली. चला बघूया आता. वायरमॅन ची वाट बघतो आम्ही. 50 आता होऊन कसा ती सगळ्यांची घरादारा झाली. आमचं तो तकडे आमचं नाही करूचा तो एकदम खाली. फणस चांगलं धरलेलो असा. फणस 4 गावना असते. हो, फणसामुळे ठेवतो का धरलेले फणस गावतले ते नाही होतले. तोडला असत जवळचे जवळ लोक विकत घेतात कुरे फणस. करणार का घरावर पडला तर परत घराचं नुकसान. कोण देताला नुकसान भरपाई घरावर पडात म्हणता. डेळो तो एक डेळो पेडलेलो पेचलेलो. ह्यो एक डेळो पेचलेलो. 2-3 डेळे वाऱ्यामुळे पेचलेले असत. सांभाळ करे बरा कर. आमका होता फांदी कट करूची असत. असं नारळ फोडाने किरावत करा. वायरमॅन येता काय 1, 2, 3 फांदी म्हणजे 3 फांद्यांचे डळे कट करूचे असत आणि एवढा ठेवचा असा मूळ. म्हणजे 1-2 फणस गावले तर गावले. हा
हो खालचे खालचे कुरे गावले ते गावले तर ऊस भाजी एक फणस वय असत धरलेले माप असत म्हटलं रसाळा की कापवा फळ ठेवचा असा आमका मग त्याका पालवी येली तरी चालता एवढं काय असो वडान पडणारो नाया काढकू रे एक दोन मस्त आहे की पुसभाजी करा आणि घेऊन यावं दुपारीक हा वायरमॅन आता इलेले असं आता बघूया आपण काय 3 सर्व्हिस वायरी असत ते उतरून द्यायचे असत अनिल कुलकर मी छोटासा घर बांधायचा हे 2 खाली तोडूचे मूळ तसं शिल्लक ठेवायचं फणस गावा होय हेंका फणस मुंबईक देऊ फणस गावा होय मूळ तसाच ठेवचा फणस गावा होय खाव आमका पुसभाजी जनता भाजी लागणार हा बघूया आता कसा काम होत आता पाहुणे आमचे इले होत हा जावय हा आणि सांभाळ करतो देवान सांभाळ करणार देव आमचो शाबास चला देवाचो चला धन्यवाद हा धन्यवाद खाली गेलेले जे फांदी होते ना ते कट केलं अजून जो उभो असा त्याका कट करचो असा पण खाली पायवाट असा पायवाट चिरे लावलेले सध्या घरचे हलता नाही असत त्याच्यामुळे तो तुकडो पाडून घेवचो आणि तो एक फांदो घरावर असा तेका पाडूचो असा आणि याचे पण काही फांदी असत ते पण तिकडे घरावर जाण्याची दाट शक्यता असा चाय पिणाऱ्यांनी चाय पिवा एक 2 फांदी तोडला एक फांदी रवलेली असा आणि त्या फांदीच्या सावळे बोडीत आम्ही असो आणि तोडल्यावर मग सांगतालो आम्ही येऊन येता हा त्याका जबाबदार आम्ही जाऊ ना ह्या एवढा कडक ऊन लागता त्याका जबाबदार आम्हीच असो आता सावळेत बसलो असो आणि एवढं तोडल्यावर येऊन येताला आणि वारो पण नाही येऊचो म्हणजे उष्णता वाढाक आम्हीच जबाबदार असो उष्णता वाढीक आम्हीच जबाबदार असो पण नाविलाज असा कामात असा त्याच्यामुळे आमका ह्या असा काम करूचा लागता एक डेळो घरावर असा तो कट करूचो असा 10 फूट जा मूळ आणा सोडा
थोंबो सगळे वाडा थोंबो हे बाजून जाऊन दे खालचून खालचून टोक तुटला नाही टोक टोक खालचा अकडे अकडे हा जाऊन दे ये आता जरा आता वडा होय जराशी लावा मशीन की कडकडीत आता ऊन इलेला असा होय ना गे आता गरम होताला ना मग आणि दोस्त तुम्ही निसर्गाक देता झाडा तोडताच तुम्ही तकडे भाजी करता 3 जे फांदी होते ना ते कट केलं आणि खालचा खोड असा मोठा त्यात असाच ठेवलेला असा ह्या घरांक धोको होतो आज ना उद्या वादळी वाऱ्या म्हणा फांदी पडण्याची शक्यता होती आणि हय काहीतरी घरकुल योजनेचा घर बांधायचा असा ह्यो जो ही जी फांदी होती ना ती पूर्णपणे इकडेच गेलेली होती म्हणून आम्ही आता ह्या सगळे फणसाचे फांदी कट केलं असो आणि दुपार झालेली असा आणि ह्यांका सगळ्यांका ह्या सगळा काढूचा असा त्याच्यामुळं प्रत्येकाचा काय नाव घेऊ शकत नाही सगळ्यांचे आभार हे सगळे मदत करू केलेली असत घर मालकाक का झाड मालकाक मदत करू केला घर मालकाक आणि झाड मालकाक पण सगळे मदत करू केलेली असत तर काम तर आपला झालेला असा हा याचा गाडी घालतली सगळं व्हायचं कचरो वडलेलो असा आणि ऊन येता आता ऊन येत आणि जागा दे 100 वाढदिवस करूया तुझा किती 84 की किती हा 100 वाढदिवस करूया आज्यांचो आणि ताबडतोब आता वायर पण जोडूचा काम चाललेला असा चला जेव्हा दक्षिणा द्यावा हा चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद